नमस्कार मित्रांनो, आम्ही ही बघा जीवामृत घरी बनवलं आहे. आता ही बनवलं म्हणजे असं अंडी, दही, गूळ ह्याच्यापासून ही जीवामृत बनवलं आहे आणि ही टाकीत सोडलं आहे बघा. मिक्स केलं आणि ती नळावाटी हे का पाण्यात सोडलं आहे तो काही. आणि मग हे पाण्यावाट प्रत्येक खांडाला हे पोचले जातं. या पाणी अधिक ही खाद्य. आणि मग जिमनीचा बी ज्योत सुधारतोय, गवारीला बी पोषक आहे आणि जिमनीतलं जी जंतू आहेत ना त्यांना बी हे पोषक आहे आणि त्याच्यामुळं पिका पाण्यालाही पोषक आहे. तसेच बघा आज ह्याच्या खायच्या किमती किती वाढल्या त्याच्यामुळं परवडत नाही. म्हणून बघा हे आम्ही घरी खाद्य तयार केले आणि हे पिकं हिरवीगार होते ते ह्या जीवामृतानं. आणि मुळ्यांनाही गेलं पाण्यावाट याची उंची बी वाढते बघा. आणि गवारी बी हिरवीगार तेजदार येते. म्हणून बघा मित्रांनो, पाण्याला द्या. या खाद्यामुळं कुठलाही परिणाम होत नाही. आज खायच्या किमती गगनाला मिळल्यात, परवडत नाही. ते आता 10 वीज पोताच 2200 रुपयाला झाले, कसं परवडायचं. आणि वरणंसुद्धा हे पानावर औषध ती मारलं खाद्य जीवामृत तरी चांगलं आहे, पाण्यात दिलं तरी चांगलं आहे, वरण फवारणी केली तरी चांगलं आहे बघा. आणि ह्याला जीवामृतामुळं कुठलाही परिणाम होत नाही. हे बघा असं बनवलेलं आम्ही खाद्य आहे. धन्यवाद. बघा इथं खूर आहे. बस झालं, नाही फुटायचं, नाही फुटायचं आता. लय फुटलं का गेलं, नाही लय भरूच नका. नाही तेवढं झालं तरी बाद झालं. दार मोडू दे मला, ते भरले सांगायचं नव्हतं मला. अहो भरलंय म्हणलं नाही वय मोड आणखी. अहो तिकडं वर फुटलं होतं म्हणून गेलतो. तुंबलं का मग? तुंबून आलं की. लय फुल भरायचे का? मुळ्यांना जाते ना, तीच की आता मुळ्यांना गेलं पाहिजे म्हणून भरावं लागते.